भाजपचे जे उमेदवार होते ते कुठे कमी पडलेले, नगराध्यक्षाची सीट आपली गेली, त्यांच्या प्रचारासाठी मंत्री स्वतः संजय सावकारे होते, खासदार रक्षा खडसे होते, गिरीश महाजन होते, अनेक दिग्गज नेते त्यांच्या प्रचारासाठी होते, तरी देखील आपली भाजपाची नगराध्यक्ष पडली. कारण काय होतं? मी अगोदरच सांगितलं की नगरपालिका निवडणूक लागल्यानंतर भारतीय जनता पार्टी एक अशी पक्ष आहे की ती कोणतीही निवडणूक अगदी साधेपणानं कधीच घेत नाही. ती कार्यकर्त्यांची निवडणूक असो की नेत्यांची निवडणूक असो, आम्ही प्रत्येक निवडणूक ही पूर्ण मजबूतीनं लढत असतो. आपण बघत असाल की खासदारकीच्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री असोत किंवा प्रधानमंत्री मोदीजी असोत, ते स्वतः कार्यकर्त्यांची भूमिका निभवत होते. त्यामुळे भुसावळ शहरामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली असेल, एकनाथराव आपल्या गिरीश भाऊ महाजनांनी सभा घेतली असेल, रक्षाताईंनी सभा घेतली, हा प्रचाराचा भाग झाला. प्रचाराच्या भागातनं आता जनतेनं जो निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही स्वागत करेल किंवा आम्ही त्यांना त्याबद्दल आभार मानू. पण निश्चितपणे आम्ही कुठेतरी कार्यकर्ते कमी पडलेत, नेते कमी पडले नाहीत, कार्यकर्ते कमी पडले. आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकले नसतील किंवा आम्ही जनतेचं मन किंवा त्यांचा विश्वास जिंकू शकला नसेल किंवा आम्ही काय केलेलं आहे हे पोहोचवण्यात आम्ही असमर्थ ठरलो असेल किंवा आमच्याबद्दल जे गैरसमज पसरवले गेले आहे त्याला कदाचित भुसावळकर वासी बळी पडू शकतात. परंतु येत्या काळामध्ये या सगळ्या चुका दुरुस्ती होतील. सामान्य जनतेच्या मनातले जेही संभ्रम असतील ते दूर करण्यात येतील आणि भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण भुसावळ शहर हे आमचा परिवार आहे. संपूर्ण भुसावळ शहरवासी हे आमचे परिवार आहे. आमच्या परिवारातले लोक आज जरी काही लोक सरसकट नाही, कारण केवळ 1800 मतांनी आमचा पराभव झालेला आहे, पण त्याचसोबत 31-32 नगरसेवकांचा गठ्ठासुद्धा भुसावळकर वासियांनीच दिलेला आहे. ज्या पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले त्यांचे केवळ 12 नगरसेवक, त्यातील अनेक नगरसेवक अत्यल्प मतांनी निवडून आलेले आहेत. त्यामुळे भुसावळकर वासियांनी आमच्यावरचं प्रेम कमी केलं असं मी म्हणणार नाही. कुठेतरी कार्यकर्ते म्हणून आम्हीच कमी पडलो आणि आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याचाच परिभाग असा झाला की आमचा थोड्याशा मतांनी आमचा पराभव झालेला आहे. खरं तर संपूर्ण शहरभर विकासाची कामे झालेली नाही या गोष्टीत कोणतेच तथ्य नाही आहे. आपण जर प्रत्येक प्रभागात भटकत असाल तर तुम्हाला नक्कीच माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांनी दिलेल्या शासकीय निधीतनं अनेक विकासाची कामं झालेली आहेत आणि ह्या विकासाच्या कामाच्या जोरावरच आम्ही विधानसभेची निवडणूक 50,000च्या फरकाने जिंकलेली आहे. खासदारकीमध्ये आम्ही 50,000चं घसघशीत मताधिक्य या शहराला दिलेलं आहे, या शहरातून दिलेलं आहे. त्यामुळे भुसावळकर वासियांनी भाजपावरचं प्रेम कमी केलं असं मी मानणार नाही. अनेक अशा गोष्टी की मी तर अगोदर सांगितलं की अफवा तंत्र एवढ्या जोरात होतं की निरनिराळ्या प्रकारच्या अफवा ह्या शहरामध्ये निरनिराळ्या मार्गाने पसरवल्या जात होत्या. कोणी काय म्हणत होतं, त्याचं खंडन करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक कमी पडलो. भुसावळवासियांची यात कोणत्याही प्रकारची चूक नाही. भुसावळकर वासियांनी त्यांचं जे काम आहे ते केलेलं आहे. त्यांनी आमच्या पदरात 31-32 नगरसेवकांचा गठ्ठा टाकलेला आहे आणि तब्बल 40,000 मतं, केवळ 1800 मतांनी आमचा पराभव झालेला आहे. अत्यल्प मतांचं हे मताधिक्य आहे. त्यामुळे भुसावळकर वासियांचं आमच्यावरचं प्रेम हे पुन्हा सिद्ध झालेलंच आहे. परंतु काही गोष्टी जनतेपर्यंत पोहोचण्यात आम्ही असमर्थ असलो. भुसावळकर वासियांची आम्ही माफी मागू की आमच्याकडनं काही चुकलेलं असेल, आम्ही तुमच्या कुटुंबात काही घटक आहे, आम्ही काही चुकलेलं असलं तर आमची चूक पोटात घालून आमच्यावरचं जे प्रेम तुम्ही आज दाखवलेलं आहे ते उद्या मोठ्या प्रमाणात दाखवावं आणि या शहराच्या विकासासाठी भाजपा कधीच सदैव कटिबद्ध होती आणि कायम राहील. मुळात नगराध्यक्षांनी असं बोलणं अपेक्षित होतं, परंतु चला नेत्यांनी जरी बोललं असलं, आता त्यांच्या त्या पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांनी जर असं म्हटलं आणि जर 90 दिवसामध्ये त्यांनी काही या शहरात चांगलं काम करत असेल तर आम्ही अगोदरच सांगितलं विरोधासाठी विरोध आम्ही करणार नाही. आणि शहराच्या विकासासाठी सामान्य जनतेचा काही एक नया पैशाचा सुद्धा फायदा होत असेल आणि जनतेचे जर कामं होत असतील तर आम्हाला त्याच्यासाठी विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. शहर विकासासाठी आम्ही निश्चितच जनतेसोबत आहे. जनतेच्या कामासाठी आम्ही कुठल्याही भूमिकेचं स्वागत करू. परंतु ह्या सगळ्या गोष्टी फोल ठरता कामा नये आणि नगराध्यक्षांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे. ह्या शहरात त्यांनी चांगलं काम करावं यासाठी त्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. त्या निवडून आल्या, त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे.
हा लोकशाहीचा उत्सव होता आणि लोकशाही मार्गाने त्या जर निवडून आल्या असतील आणि निवडून आलेल्या आहेत तर त्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देईन आणि त्यांच्या हातून या भुसावळ शहरवासियांची सेवा झाली पाहिजे अशी माफक अपेक्षा मी त्यांच्याकडनं करेन. ज्या ठिकाणी पाण्याचं बूस लावलं त्या ठिकाणी ते बूस मी उघडणार आणि पाणी नागरिकांना देणार असं सुद्धा म्हटलेलं आहे. हे बघा, ज्यांना असं वाटतं की या शहराच्या पाणी पुरवठ्याला कुठेतरी बूच लावलेलं आहे त्यांनी आतापर्यंत निवडणुकीची वाट न बघता ते बूच उघडलं पाहिजे होतं. शहरात जर तुम्हाला असं वाटतंय की कोणीतरी बूच मारून ठेवलेलं आहे तर ते बूच तुम्ही उघडा. तुम्ही इतके दिवस झाले काय करत होते? त्यामुळे अशा गोष्टी तथ्य नाही आहे. आम्ही अशा गोष्टींना महत्त्व देत नाही. आम्ही शहर विकासाच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत जे जे चांगले निर्णय घ्यायचे होते ते आम्ही निश्चितपणे घेतलेले आणि भविष्यातही घेऊ. आम्ही विरोधासाठी विरोध करणारे नाहीतर आम्ही अनेक विरोधक असे बघितलेले की त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा मोठमोठे प्रकारचे वाद घातलेले आहेत. परंतु आम्हाला अशा कुठल्याही प्रकारच्या वादात कुठल्याही इंटरेस्ट येत नाही. आमच्यासाठी केंद्रस्थानी भुसावळकर जनता आहे आणि भुसावळकर जनतेच्या विकासासाठी आम्हाला जे जे काही करता येत असेल ते आम्ही नक्की करू. भाऊ, या निवडणुकीमध्ये म्हणजे पाण्याच्या गेल्या 35 वर्षापासून मी राजकारणात आहे, नगरसेवक पदावर आहे. गेल्या 35 वर्षात कोणत्याही नगराध्यक्षांनी म्हणजे 2016 ते 2021चा कार्यकाल वगळता कोणत्याही नगराध्यक्षांनी पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये कोणतेही योग्य ते निर्णय घेतलेले नाही. ह्या शहराची पाणी पुरवठा योजना 1952 सालची आहे, ती आजही तशीची तशी आहे. त्यामध्ये भले तुम्ही एखाद्या वेळेला पंप बदलवले असतील, पाईपलाईन बदलवले असतील, परंतु शहराचा विकास ज्या झपाट्याने झाला, लोकसंख्येच्या झपाट्याने वाढली, त्या दृष्टिकोनात पाण्याचा आजही आपल्या शहरामध्ये 2% कार्यान्वित आहे. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीची 2016 साली सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही पाणी प्रश्नाला हात घातला आणि आम्ही अमृत योजना मंजूर करून आणली. अमृत योजना केंद्राकडनं आणली, राज्य शासनाकडनं आणली आणि सुरूसुद्धा केलेली आहे. आज त्यातील पाण्याच्या टाक्या किमान 80-85% पूर्ण झालेल्या आहे. पाईपलाईन ही 80-85% पूर्ण झालेली आहे. जॅकवेलचं काम सुरू आहे. त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्राचं काम सुरू आहे. कोणी कितीही टीका केली तरी या शहराला केवळ आणि केवळ अमृत योजना पाणी देणार आहे आणि ते श्रेय आमचं आहे. आम्ही आमच्या कारकिर्दीत ते पाणी सुरू केलेलं आहे. मान्य आहे, आम्ही त्याबद्दलही अनेकदा आम्ही माफी मागितली. त्यामध्ये अनेक असे प्रश्न होते, टेक्निकली अडचणी होत्या की त्यामुळे ती योजना आमच्या कारकिर्दीतच पूर्ण होणे अपेक्षित असताना ती झाली नाही. पण येत्या काळामध्ये वर्ष दीड वर्षामध्ये आम्ही जसं सांगितलेलं होतं तसं शासन दरबारी आम्ही आमचा पाठपुरा सुरू राहणार आहे आणि ती योजना वर्ष दीड वर्षामध्ये सुरू होऊन या शहराला पाण्याचा चांगला प्रकारचा पुरवठा नक्की होणार आहे. पण घाणीचे साम्राज्य भुसावळ शहरात भरपूर आहे. घाणीच्या संदर्भामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये थोडंसं अडचण आलीच, याबद्दल काही दुमत नाही आहे. आणि शहराचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर त्यासाठी स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलंच पाहिजे. नूतन नगराध्यक्षांकडनं मी हेच अपेक्षा करेन की 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्या टाळून तुम्ही शहराच्या स्वच्छतेसाठी जर भर देत असले तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मग सत्ता स्थापन होईल का? सत्ता स्थापन म्हणजे काय? आता त्या नगराध्यक्ष कायदेशीर निवडून आल्यानंतर त्या नगराध्यक्ष पदावर त्या बसतील, परंतु नंतरच्या कारकिर्दीमध्ये स्पष्टपणे बहुमत, प्रचंड बहुमत आमच्याकडे असल्यामुळे उपनगराध्यक्षाचं सर्व सभापतीपद हे आमच्याकडे असतील आणि त्या संदर्भामध्ये आमच्या मनात कुठे शंका नाही आहे. T20ची मॅच खेळू असं म्हटलेलं आहे. आनंदाची बाब आहे. या शहराच्या विकासासाठी जर कोणी 20-20 काय 5-5 ओव्हरची बी खेळलं तर आमचं